खरे सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील सुरतमाल तांडा परिसरात गॅसच्या भडक्यामुळे छपराच्या घराला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास घडली। या आगीत घरातील संसार उपयोगी वस्तूंसह घरातील धान्य, किराणा साहित्य, कपडे जळून खाक झाल्याने सुमारे 1.5 लाख रुपयांचा आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरतमाल तांडा येथील विठ्ठल ताराचंद राठोड यांच्या छपराच्या राहत्या घराला शनिवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास गॅसच्या भडक्यामुळे भीषण आग लागली। अचानक आग लागल्यामुळे घरात बसलेली विठ्ठल राठोड यांची पत्नी आणि मुले घाबरून बाहेर पळाले। या आगीमुळे काही क्षणातच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। दुपारची वेळ असल्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले। या आगीत घरात साठवून ठेवलेले किराणा साहित्य, कपडे, धान्य तसेच फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। या आगीत घरातील साहित्य भस्मसात झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थांच्या मदतीने काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेमुळे सुरतमाल तांडा परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान घटना घडल्यानंतर वीज वितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला। खरे सव्वा शेर न्यूज, संगमनेर।